राधे. तर आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन फेमस भाजी पाटवडी रस्सा. त्यासाठी 2 कांदे घेतले आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलं. 1 टमाटर घेतला आहे, त्याला मी पेस्ट न करता असंच किसून घेणार आहोत. आणि 2-3 मिरच्या घेतल्या आहे, थोडंसं अद्रक आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडासा सांबाराची देठ. तर आता हे सगळं तव्यावर भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी कांदे भाजून घेणार आहे. तर तव्यावर कांदे टाकले, त्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि थोडं तेल टाकलं आणि याला आता छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तर बघा, आता मी याला छान भाजून घेणार आहे. कांदे झाले आहे थोडे, त्यामध्ये आता अद्रक, लसूण आणि सांबार टाकला आहे. याला पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तांबूस येतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा, आता हे कांदे झाले आहे. तर आता आपल्याला काढून घ्यायचं आहे याला. आणि मी आता थोडे खोबरं आणि 1 तेजपत्ता याला पण छान भाजून घेणार आहे. तर बघू शकता, कारण की ते कांद्यामध्ये भाजले तर ते छान व्यवस्थित भाजले जात नाही, म्हणून मी त्यांना अलग भाजलं आहे. आणि थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याला बारीक करायचं आहे. त्यामध्ये मी थोडे जिरे टाकले आणि याचं पेस्ट बनवून घेतलं आहे. आणि आता गॅसवर 1 पातेलं घेतलं, त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. जितकं तुम्हाला तेल लागते तितकं तेल टाकायचं आणि त्याला छान गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला मी कांदे टाकले आहे, कारण की डायरेक्ट पेस्ट टाकला तर ते तडतडला जातो. त्यामुळे मी इथे छोटा कांदा कापून टाकला आधी आणि त्यानंतर ते वाटलेलं पेस्ट टाकलं त्यामध्ये. याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते आणि बघू शकता 2 मिनटानंतर याला थोडं तेल सुटलेलं आहे. याला अजून आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. बघा, आता हे व्यवस्थित झालं. आता यासाठी आपल्याला मसाले काढून घ्यायचे आहे. तर मी घेतलं 2 चम्मच तिखट, 2 चम्मच धनिया पावडर, गरम मसाला, हळद, चवीपुरतं मीठ. तुम्हाला जितकं तिखट लागत असेल तितकं तुम्ही टाका. आम्हाला थोडं तिखट जास्तच लागते. मी 2-3 मिरच्या पण टाकल्या होत्या. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं पाणी टाकायचं, म्हणजे ते मसाले छान व्यवस्थित शिजल्या जातात, जळत नाही. मला अजून थोडं पाणी लागणार आहे यामध्ये, तर मी आणखी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि याला आता व्यवस्थित थोडं शिजू द्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि नंतर टमाटरला मी किसून घेतलं होतं ते टाकणार आहे यामध्ये. 1च टमाटर होता, तर मी त्याला पेस्ट म्हणजे केलं नाही. जास्त टमाटर टाकलं की ते आंबट होतं, म्हणून मी 1च टमाटर टाकला आणि छान झाकून याला शिजवायचं आहे. छान व्यवस्थित शिजलं, तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी भांड्यामध्ये पेस्ट बनवला होता, तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून याला शिजवून घेतलं आहे. आणि यामध्ये आपल्याला आणखी पाणी टाकायचं आहे. तर त्यासाठी मी थोडं पाणी गरम करून टाकते. तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितकं तुम्ही पाणी टाका. मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते मी यामध्ये सोडत आहोत. तर बघा, यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं, गरम करून घेतलेलं आणि थोडा सांबार. आता आपण वडीची तयारी करूया. तर त्यासाठी बेसन आणि त्यामध्ये रोजचेच मसाले टाकायचे आहे. तिखट, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, मीठ आणि सांबार. आणि याला
कणिक जशी आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे. एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याला छान मळून घेतलं आहे. आणि याची आपल्याला आता एक छान पोळी लाटायची आहे. तर थोडी ती जाडसरच ठेवायची. बघा मी कोरपाटाला तेल लावलं आहे, बेलनला पण लावलं आहे आणि छान आता गोल पोळी लाटून घेते. थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि याच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहे. तर मी चौकोनी वड्या कापून घेत आहे. तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही कापून घ्या. आणि आता इकडे आपला रस्स्याला पण छान उकळी आली आहे. यामध्ये आपल्याला या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि 5 मिनिट छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. बघा आता याला उकळी आली आहे. थोडासा रस्सा मला पातळ वाटत आहे तर मी अजून थोडं शिजवून घेणार. असं भांडं ठेवायचं, यामध्ये पूर्ण झाकायचं नाही, उकळतच झाकायचं. बघा तर झाली माझी भाजी तयार. यामध्ये छान सांबार टाकून तयार आहे महाराष्ट्रीयन पाटवडी रस्सा. कुणाकुणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. राधे राधे.